अतिशय नामवंत कीर्तिवंत असे थोर साहित्यिक लेखक विचारवंत कुसुमाग्रज उर्फ वी.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि या महान अशा लेखकाचा जन्मदिवस आपण राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि हे भाग्य तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लाभतंय। दुग्ध शर्करा योग आहे या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेमध्ये नवीन निमंत्रित असे काही आमचे सहकारी कविवर्य या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या सर्वांना या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे। आपण पुन्हा एकदा त्यांचं 3 टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथजी फुले, ज्येष्ठ आमचे सहकारी निवृत्त शिक्षक तथा शिक्षण तज्ञ आदरणीय श्री मानकापे सर, नुकतेच येऊन गेलेले दुसरे एक गावातले धुरंधर समाजसेवक चंद्रशेखरजी मानकापे, सोबतच आपल्या केंद्राचे अतिशय कर्तृत्ववान धडाडीचं असं नेतृत्व आदरणीय श्री सुनीलजी त्रिपाठी सर, सोबतच आदरणीय रोहिणी पिंपरखेडकर मॅडम कुंभेपळ या शाळेमध्ये कार्यरत आहेत, ज्यांना विद्यासागर मॅडम या नावानेही ओळखलं जातं। मला असं वाटतं की मी बऱ्याच वेळेला आपल्या ग्रुपला सोपा करूया परिपाठ टाकत असतो आणि त्यांची निर्मिती जी आहे ती मॅडम कडून होते। अतिशय कर्तबगार कार्यक्षम असं या ठिकाणी आपल्याला व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे। सोबतच आदरणीय वैशाली कुंकाळ मॅडम सुलतानपूरच्या शाळेमध्ये कार्यरत आहे, सोबतच श्रीमती अलकनंदा घुगे मॅडम पंढरपूर या शाळेमध्ये कार्यरत आहे। या सर्वांचं मनपूर्वक आपण पुन्हा एकदा 3 टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू। विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा एक अतिशय उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते। शाळेचा नवलौकिक वाढावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। विशेषतः 2025 या वर्षामध्ये आपण खूप मोठे सातत्यपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न करतोय। याचं सर्व श्रेय आदरणीय मुख्याध्यापक श्री जाधव सर आणि आम्ही सर्व सहशिक्षक या सर्वांना जातं। अनेक ऍक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी घेतो, अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आपण कवी तुमच्या भेटीला या उपक्रमाचं आयोजन करतोय। बघा, कोणती गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं, जावं लागतं, परंतु आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की कवी आपल्या भेटीला येत आहे। कवी म्हणजे ज्ञानाचा एक अखंड झुळझुळ वाहणारा एक झरा आहे। त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना असतात त्या प्रत्यक्षात शब्दावाटे ते व्यक्त करत असतात, आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असतात। कवी काव्य याचं जीवनामध्ये आपल्याला खूप महत्व आहे। काव्यामधून मानवी प्रवृत्तीचा त्या ठिकाणी विकास होत असतो। सर्वांगीण विकासासाठी भाषा जशी आवश्यक आहे, भाषेमध्ये 2 घटक आपण पाहतो, गद्य आणि पद्य। गद्य आणि पद्यामधला फरक आपल्या लक्षात आला असेल। पद्य रचना करणे ही काही साधी सोपी सहजगत्या येणारी गोष्ट नाही। यासाठी अतिशय कृतिशील राहावं लागतं, विचारशील राहावं लागतं आणि अशी विचारी माणसं आज आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी लाभलेली आहे। पुन्हा एकदा या 3 कविवर्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय असं आपण समजूया आणि दुसरे कविवर्य आदरणीय आमचे मित्र, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेच, देविदासजी तुपे सर, आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शालेय अध्यक्ष श्री सोमनाथजी फुले सर या ठिकाणी उपस्थित आहे। मी मुख्याध्यापक श्री जाधव सरांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं। आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय
चिपाटे सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. आदरणीय बनसोडे बापू, कृपया सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सोबतच आपल्याला मार्गदर्शन करणारे, पावलोपावली ज्ञानदान करण्यासाठी इच्छुक असलेले, स्वयंप्रेरणेने या ठिकाणी मदत करणारे मानकापे सर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. मी धनले सरांना विनंती करतो की आपण मानकापे सरांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आवर्जून उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी आदरणीय श्रीमती रोहिणी पिंपरखेडकर मॅडम या उपस्थित आहेत. मी सोनटक्के मॅडम यांनी पिंपरखेडकर मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर दुसऱ्या कवयित्री म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे श्रीमती वैशाली कंकाळ मॅडम. मी पाटील मॅडमना विनंती करतो की त्यांनी कंकाळ मॅडम यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर तिसऱ्या प्रमुख अतिथी आहे आदरणीय श्रीमती अलकनंदा भोगे मॅडम. मी परत एकदा पाटील मॅडमना विनंती करतो की त्यांनी भोगे मॅडमचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि आपल्या शाळेचे साहित्य करणारे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांचं मी स्वतः बघा काय योगायोग आहे. माझे मित्र आदरणीय देवीदासजी टोपे सर कवी योगायोगानं परवाच्या दिवशी मला ते भेटले आणि मी त्यांना विनंती केली की कवी तुम्ही आमच्याकडे येणार आहे का. त्यांना माहित नव्हतं. मग मी त्यांना सूचना केली की या आमच्याकडे. त्यांनी आपल्या विनंतीला खास करून मान दिला आणि वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. मी मनपूर्वक आदरणीय कवींचे या ठिकाणी स्वागत करतो. कृपया मी जाधव सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सरपंच साहेबांचं स्वागत करावं. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय श्री रामेश्वरजी दानवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मी जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी उपाध्यक्षांच्या सरांना विनंती करतो की स्वागताचा स्वीकार करावा. सरांना विनंती करतो की आपण वास्तविक प्रमाणात त्या ठिकाणी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची आज आठवण येते मला. तेही जर असते तर फार बरं झालं असतं. पण आज परीक्षेमध्ये गुंतलेले इथे जे मुलं उपस्थित आहेत तुम्ही खूप भाग्यवान आहात. 9वीपर्यंत विद्यार्थी जे आपल्या शाळेमध्ये आपल्या पुस्तकात ज्या कविता असतात
त्या कविता लिहिणारे कवी मंडळी आपल्या भेटीला आलेले. आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे कवी आपल्या भेटीला. आणि हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रम घडवून आणण्याची क्षमता असलेले आपले मुख्याध्यापक श्री बी जाधव सर, आपले शालेय कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व त्यांना साथ देणारा माझा शिक्षक, सहकारी, बंधू आणि भगिनी वर्ग आणि आपण सारे आपले लाडकी विद्यार्थी. आता ही कविता लिहिण्यामागे तुम्हाला वाटतं किती मार्गाची कविता आहे, पण तुम्ही तसा विचार न करता ही कविता नेमकं आपल्याला काय शिकवते, यातून आपल्याला काय संदेश घेता येतो हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि ते समजण्यासाठी तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण एक अर्धा तास प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊ. त्यामध्ये तुम्हाला कवितेविषयी पडणारे प्रश्न तुम्ही कवी मंडळींना नक्की विचारा, ते तुम्हाला त्याची उत्तर देतील. मला आठवतं मी ज्यावेळेस 6वीला होतो, म्हणजे तुम्ही तरी आता 8वी 9वीचे विद्यार्थी, 6वी त्याच्यापेक्षा लहान वर्ग आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतात नाही असं नाही. आमच्याकडे एक कविता होती, कवितेला नाव होतं गाई पाण्यावर काय म्हणून आल्या. तुम्हाला आहे का? ही कविता नाही आहे तुम्हाला. आम्हाला प्रश्न पडला होता ही कविता नेमकी काय आहे. आम्ही सरांना विचारलं होतं आमच्या की सर गाई पाण्यावर आल्या काय म्हणून आल्या म्हणजे काय. आता ते उत्तर विनोदी वाटेल, त्यांनी सांगितलं तहान लागली म्हणून आल्या. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या? तहान लागली म्हणून आल्या. वास्तविक हे त्याचं उत्तर नव्हतं. तिथे एका मुलीचा आणि तिच्या वडिलांचा दोघांचा रडतानाचं चित्र, तेव्हा फोटो नव्हते, चित्र होते, ते चित्र दिलेलं होतं. ते पटलं नाही मला. आता मला त्याचा अर्थ कळालेला आहे. एक आई, एक वडील, एक मुलगा मुलगी, वडील आणि मुलगी यांचं जे नातं असतं, आई आणि मूल यांचं जे नातं असतं, आई आणि मुलगी यांचं जे नातं असतं, त्या नात्याचं वर्णन करणारी ती कविता होती. मग हे सगळं तुम्हाला त्या वयात जर कळालं तर तुम्ही अधिक प्रगत होऊ शकता, अधिक हुशार होऊ शकता, अधिक मार्कांचा विचार करू नका, मार्क परत राहतील. परंतु ही कविता नेमकं काय सांगते, हा धडा नेमकं काय सांगतो, या संदर्भामध्ये प्रत्येकाने विचार करायला शिकलं पाहिजे. कविता कशी निर्माण होते याविषयी सांगतील आपले कवी मंडळ. माझा तो प्रांत नाही. मी आमच्या कवी मंडळींना रस्त्याने येता मी कविता करण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं, पण प्रयत्न करून कविता होत नसते. कविता होण्यासाठी मनामध्ये कुठेतरी ठेच चाललेली असावी लागते, कुठेतरी दुःख सहन केलेलं असावं लागतं, मग ते आपल्याला शब्दांच्या रूपाने बाहेर पडतं. आमच्या कवी मंडळीला एक 4 ओळीची कविता की मी करण्याचा प्रयत्न केला होता. ती कविता नाही, खूप हास्यास्पद आहे, पण प्रयत्न केला होता. तेवढी मी एक वाचून दाखवतो आणि माझी जागा घेतो. वाचन करायला मुद्दे खूप लिहून आणले होते, पण तुमचं जास्त किमतीवर मी घेणार नाही, कारण त्याच्यामुळे तुम्हाला कवी मंडळीचा कमी वेळ मिळेल, सहवास कमी मिळेल. म्हणून मी माझं म्हणणं आटोपतो. फक्त ते 4 ओळी वाचून दाखवतो. माझ्या कवितेचं 4 ओळीचं नाव होतं, ऐका कविता आपल्या कवित्री मॅडम 4 ओळी विद्यासागर मॅडम. कवितेचं नाव होतं काटा. काटा मला टोचला, मग मी काट्याला टोचलो. माहीत होतं दुःख टोचण्याचे, आता विवरतोय काटाही. अशा प्रकारची कविता केली होती. आता ती खूप म्हणजे गरिबीचा अर्थ तो सांगत नाही, मी ताबडतोब समर्पण करतो, जेणेकरून तुम्हाला आपल्या कवी मंडळीचा सहवास लाभेल. धन्यवाद. यानंतर या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय डी.पी. जाधव सर यांना मी विनंती करते की आपण या समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आज 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन या निमित्तानं आपण एक उपक्रम सादर करतोय. त्याचं नाव आहे कवी आपल्या. असं म्हणतात, जे न देखे रवी ते देखे कवी. बरोबर आहे का? म्हणतात
जेन देखे रवी ते देखे कवी. म्हणजे जी गोष्ट सूर्याला बघायला मिळत नाही ती गोष्ट ही कवी मंडळी बघतात. कशाच्या द्वारे? कल्पनेच्या द्वारे. आणि एक वेगळा आनंद असतो. कविता करणं म्हणजे एक वेगळा आनंद असतो. समोरच्याचं मनोरंजन, त्याचं ज्ञानवर्धन या गोष्टी त्यातून घडत असतात. आणि कविताचे अनेक प्रकार आहेत. प्रेम कविता, वात्सल्य कविता, सत्य घटनेवर आधारित कविता, वास्तव परिस्थितीवर आधारित कविता. एक कविता मी पण म्हणणार आहे तुमच्यासाठी, सत्य परिस्थितीवर. तर हा आनंद वेगळा असतो. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की प्रत्येक मुलामध्ये काही ना काही गुण असतो, चांगला गुण असतो. एखाद्याला कविता करता येते, एखाद्याला गाणं म्हणता येते, एखाद्याला चांगली उडी मारता येते, एखाद्याला पळता येते. आपल्यातही बरेच कवी असतील की जे असे काही प्रतिभावंत विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा सगळा खटाटोप आपण आज करतोय. एक नवीन कार्यक्रम तुमच्यासाठी आपण घेतोय. जी काही मुलं असतील, मुली असतील, जे कविता करत असतील छोट्या छोट्या, तर ती प्रेरणा मिळते म्हणून हे सगळे कवी आपण आज इथं बोलवले आहे आणि त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि आपल्याकडे एक कवी आहे, कवयित्री भोगे मॅडम, त्या तुम्हाला कविता कशी करावी याच्या टिप्स देणार आहे. नुसत्या कविता नाही ऐकायच्या तुम्हाला सुद्धा चांगल्या चांगल्या कविता लिहिता आल्या पाहिजे. त्या कशा लिहाव्या, त्यासाठी काय करावं लागतं याचं थोडक्यात मार्गदर्शन भोगे मॅडम करतील. त्यानंतर रोहिणी मॅडम आपल्याकडे आहेत, त्या सुद्धा थोडंसं त्याबद्दल सांगतील. तुपे सर आहे. ते सगळी मंडळी तुम्हाला एकच करायचं आहे, 12:30 पर्यंत आपल्याला 12:30ला कार्यक्रम संपवायचा आहे. लगेच खिचडी खायला जायचं आहे. त्यामुळं जरी तुम्हाला बोलायची खूप इच्छा असेल पण आजच्या दिवस ती इच्छा दाबून ठेवा. आणि जो कोणी बोलताना दिसेल त्याला बाहेर हाकलून देईल. सगळ्यांसमोर फटका मारून बाहेर हाकलून देईल. त्यामुळं एका शब्दाचा आनंद तुम्ही घ्यायचा. थोडा संयम पाळायचा आहे तुम्हाला, फक्त शांत बसण्याचा, म्हणजे बाकी मंडळी डिस्टर्ब होणार नाही. ठीक आहे, एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर आज मराठी भाषा गौरव दिन आहे. आपण सरसकट सगळेजण म्हणत आहोत की आज मराठी राजभाषा दिन आहे, परंतु आज राजभाषा दिन नाही, तर तो 1 मेला साजरा केला जातो. आणि मराठी भाषा गौरव दिन हा विवा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज हे कवी म्हणून कुसुमाग्रज या नावाने लेखन करतात आणि बाकी इतर साहित्य प्रकार हे विवा शिरवाडकर या नावाने त्यांनी हाताळलेले आहेत. मराठी साहित्यातला ज्ञानपीठ हा महत्त्वाचा पुरस्कार विवा शिरवाडकरांना मिळालेला आहे. तर अशा या कवीचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आणि त्या दिनानिमित्त आज जिल्हा परिषद प्रशाला जातेगाव या शाळेमध्ये कवी तुमच्या भेटीला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. कारण असं आहे की कवी म्हटलं की लोक त्यांच्यापासून दूर पळतात आणि आता काय काय ऐकायला लागेल म्हणून त्यांना उत्सुकता नसते. परंतु कवी हा असा व्यक्ती आहे जो समाजात चालणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचं थोडक्या शब्दामध्ये वर्णन करत असतो. मग त्या कवितांमधून कधी वेदना व्यक्त होत असते, कधी आनंद व्यक्त होत असतो, तर कधी सामाजिक परिस्थितीवर अतिशय परखड असं भाष्य कवींनी केलेलं असतं. अशा अनेक कविता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासत असणार. अभ्यासताना कविता आहेत ना तुमच्या पुस्तकामध्ये? हो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट, आपल्या शाळेची एक हुशार थोरकर विद्यार्थिनी राणी ज्ञानेश्वर शेजवळ ही गेल्या वर्षी NMMS परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेली, त्या ठिकाणी त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे. शासनाने तिची यावर्षी बघा
त्या ठिकाणी गुजरात आणि अजून गुजरात या राज्यामध्ये तिला खास करून नवनवीन ठिकाणी संशोधन क्षेत्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाठवण्यासाठी तिची निवड केलेली आहे. सर्व खर्च शासन करणार आहे. आणि त्यातलीच एक भगिनी जिद्दी हुशार होतकरू मुलगी आज या शाळेचा नावलौकिक तिच्यामुळे वाढलेला आहे. आपण पूर्वक तिचे या ठिकाणी शाळेमध्ये कौतुक करूया. पाहुण्यांना विनंती करतो की आपण राणीचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन कौतुक करावं. अतिशय जिद्दी मेहनती मुलगी होती. अगदी 20 बाराला सुद्धा आपण देखील या ठिकाणी तिच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यायची. गरीब मुलगी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चल प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी आपली व्यवहार भाषा आहे आणि मराठी आपली राजभाषा सुद्धा आहे. मराठीच्या कौतुकाचा झेंडा नुकताच दिल्ली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये देखील फडकलेला आहे. दिल्लीतही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि राखट कणखर देशाची मराठी मुळी बोली माझी तुमची सर्वांची मराठी भाषा ही सर्व भाषांमध्ये देखणी आहे. 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा आदेश पारित केला आणि तेव्हापासून आपण हा राजभाषा गौरव दिन अतिशय उत्साहाने साजरा करत असतो. नुकताच केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केलेला आहे आणि या दोन्ही बाबींचा आनंद द्विगुणित करणारा हा दिवस. त्या दिवशी आपल्या शाळेमध्ये हे कवी संमेलन साजरं होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर लेखन प्रकार किंवा साहित्य यामध्ये फक्त कविता येत नाही तर अनेक साहित्य प्रकार असतात. गीत असतात, गवळणी असतात, भारुडं असतात, लेख असतात, कथा असतात, नाटकं असतात आणि कविता असतात. तर या सर्वांचं मिळून जे लिखित एकत्रित साहित्य आहे ते आहे आपल्या भाषेला समृद्ध करणारं साहित्य. आता मगाशी चिपाटे सरांनी इथे माझा परिचय करून दिला की मी सुद्धा कवी आहे. पण मी सुरुवातीला सांगू इच्छिते की कवी तिथे आम्ही म्हणजे जिथं कुठं कोणाला 4 शब्द सुचणार नाही तिथं मी उभी राहते आणि मला जे सुचेल ते एका ओळीत गुंफून 1-2 ओळीच्या कविता करणारी मी सगळ्यात छोटी कवयित्री आहे. पण मी गोष्टी खूप छान लिहिते आणि नुकतंच म्हणजे 9 मार्च 2024 रोजी माझं एक पुस्तक जे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या खोड्या आहेत किंवा शिकत असताना तुम्ही केलेल्या गमती जमती आहेत त्याच्यावरचं एक पुस्तक आहे. आणि शाळेमध्ये शिक्षक आले नाही किंवा कोरोना काळ जो होता ना तर त्या काळामध्ये शिक्षक घरी होते, तुम्ही सुद्धा तुमच्या घरी होते आणि शिकण्याची प्रक्रिया कशी चालू करता येईल यावर आपण संशोधन केलं होतं आणि त्यातून घरच्या घरी आपल्या पालकांच्या आपल्या मित्रांच्या मदतीने आपण इंग्रजी कसं बोलू शकतो यावरती महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी एकत्र येऊन संशोधन केलं आणि त्याचं एक पुस्तक तयार झालं. असे माझे 2 पुस्तकं मागच्या वर्षी आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते प्रकाशित झालेले आहेत आणि मी ती पुस्तकं तुमच्या शाळेला भेट देण्यासाठी इथे घेऊन आलेली आहे. तर सर्वप्रथम मी आमच्या
आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत प्राचार्य DP जाधव सर यांना मी विनंती करते की हे पुस्तक आपल्या शाळेसाठी आपण स्वीकारावे. मित्रांनो, आम्ही शिक्षक एकत्र जमलो की फक्त मुलं कसे शिकतात आणि मुलं कसे शिकत नाहीत या गोष्टींवरती बोलत असतो. आणि मी हे मुद्दाम सांगेन की या पुस्तकामध्ये मी असे अनुभव लिहिलेले आहेत की शिक्षक म्हणून आम्हाला मुलं शिकताना दिसत नाही, परंतु बारकाईने निरीक्षण केलं तर मुलं खूप काही शिकत असतात. तर मुलांना सुद्धा विनंती आहे आणि शिक्षकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही ते पुस्तक आवर्जून वाचा. कवी संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी जाधव सर म्हणाले होते की कविता कशा तयार करतात ह्याबद्दल तुम्हाला आम्ही सांगू. तर त्या कविता तयार करण्याची सगळ्यात पहिली पायरी कोणती आहे सांगू तुम्हाला? ती आहे उखाणे तयार करणे. उखाणे माहिती आहे ना तुम्हाला? बायका लग्नात घेतात बघा नवऱ्याचं नाव घेऊन. तर तसे उखाणे तयार करता यायला लागले की तुम्हाला कविता यायला लागते. आणि मग असे 4-5 उखाणे एकत्र अर्थ असलेले आहे की तुमची एक छान कविता तयार होते. तर हा प्रयोग मी माझ्या शाळेत केला होता. कवी संमेलन सुरू होण्यापूर्वी मी सांगणार आहे, कारण मला असं वाटतं की तुमच्यामध्ये सुद्धा बरेचसे कवी बसलेले आहेत. सांगू? ठीक आहे. तर एकदा काय झालं, मागच्या वर्षीपर्यंत आपण शास्त्रज्ञांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करत होतो. तर मग मी मुलांना काय म्हटलं की तुम्हाला जर शास्त्रज्ञांचे नावे लक्षात ठेवायचे असतील तर तुम्ही काय करा, त्यांच्या नावावरती उखाणे तयार करा. मग मी त्यांना 1-2 उखाणे तयार करून दाखवले आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही करा. मग मधल्या सुट्टीत काही मुलं माझ्याकडे आले आणि म्हणाले, मॅडम आम्ही नाही का न्यूटनच्या नावावरती एक उखाणा तयार केला. आणि मग त्यांनी तो उखाणा सांगितला. तो उखाणा असा होता, आला वारा गेला वारा उडून गेली भाजी. आला वारा गेला वारा उडून गेली भाजी आणि डोक्यावर पडलं सफरचंद, गुरुत्वाकर्षणचा शोध लावत बसले न्यूटन दाजी. आता न्यूटन लक्षात राहत नाही आपल्या, गुरुत्वाकर्षण लक्षात राहत नाही, पण त्या उखाण्यामुळे काय झालं माहिती का, पहिलीच्या मुलाला सुद्धा कळालं की न्यूटन दाजी कुणीतरी आहे. मग तो दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेत आला आणि मग मला म्हणाला की मॅडम तुम्ही जे जे काय शिकवलं ना ते लय माझ्या लक्षात आहे म्हणे. तो मी म्हटलं हो का, सांग बरं काय लक्षात आहे. मग म्हटला सांगू का, असं म्हणजे एकदम डॅशिंग हिरो येतो आमच्या शाळेतला. मी म्हटलं हा सांग. मग त्यांनी सुरू केलं, आला वारा गेला वारा उडून गेली भाजी, डोक्यावर पडलं सफरचंद, शोध लावत बसले न्यूटन दाजी. मग मी त्याला म्हटलं कशाचा शोध लावत बसले रे. तर तो म्हटला की आता त्याला काही लक्षात येईना, गुरुत्वाकर्षण आठवलं. ते डोक्यावर पडलेलं सफरचंद कुठं गेलं त्याचा शोध लावत बसले. बघा आता छोटीशी कविता उखाण्याच्या स्वरूपामध्ये तयार झाली आणि त्याच्यातनं आनंद मिळाला, मुलांना प्रेरणा मिळाली, अजून नवनवीन कविता कशा तयार करता येतील. आणि मग शाळेमध्ये तसं सत्र सुरू झालं की कुठलाही विषय घ्यायचा आणि त्याच्यावर उखाणे करायचे. त्याच्यातनं मुलं दीर्घ कविता तयार करण्याकडे वळली. मला असं वाटतं की हे इथं सांगण्याचा परिणाम होऊन जर तुमच्यात ते काही कवी जागे झाले तर पुढच्या मराठी गौरव दिनाला तुमचं एक हस्तलिखित किंवा छापील DP जाधव सर ते करू शकतात. तर तुमच्या कवितांचं एक पुस्तक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम सुद्धा आपण इथं घेऊ शकतो, है की नाही? आता आपण कवी संमेलनाला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी कवी म्हणून उपस्थित असलेल्या आदरणीय वैशाली कंकाळ मॅडम, आदरणीय अलकनंदा भिगे मॅडम, आदरणीय पिपे सर, मी स्वतः आणि आदरणीय DP जाधव सर, हे आम्ही शब्दांशी कसं खेळलेलो आहोत याची काही प्रात्यक्षिका आपल्या समोर सादर करणार आहेत. तर सर्वप्रथम मी वैशाली कंकाळ मॅडम यांच्याबद्दल आपल्याला परिचय देणार आहे. वैशाली कंकाळ मॅडम यांचं संपूर्ण नाव वैशाली मनोहर कंकाळ उर्फ चव्हाण, सासरचं आडनाव चव्हाण आहे त्यांचं शिक्षण
MA BEd MPhil मराठी झालेला आहे आणि 1996 पासून जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहे. सध्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुलतानपूर तालुका खुलताबाद येथे त्या कार्यरत आहे आणि जिगीसा हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. या काव्यसंग्रहाला कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार तसेच क्षितिजावरील काव्यधारा राज्यस्तरीय पुरस्कार असे एकूण 5 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. स्वानुभवाचा थरार लेखसंग्रह त्यांचा प्रकाशित आहे आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. चला चंद्रावर जाऊ हा बालकविता संग्रह आणि कथा संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. मला असं वाटतं की आपण कवीचा संपूर्ण परिचय एकत्रित न देता टप्प्याटप्प्याने त्यांचा परिचय देऊया. अतिशय गोड आवाजाची शिक्षिका, गोड आवाजाची कवयित्री, साहित्यिक अशी आपल्या भेटीला इथे आलेली आहे. मी वैशालीला विनंती करते की तिने आपली कविता सादर करावी. हॅलो, नमस्कार सर्वांना. आणखी मोठा आवाज पाहिजे. नमस्कार. व्हेरी नाईस. बघा, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि ज्यावेळेस आम्ही शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला, खरं सांगू त्या लेझिमच्या तालात, लयात आणि इथल्या सगळ्या प्रांगणात सुद्धा एक लय दिसून आली आणि ते खूप छान वाटलं. सर्वप्रथम मी आज जो 27 फेब्रुवारी भाषा गौरव दिन आहे, जी मराठी भाषा आपल्या तनामनात आणि सर्वांच्या अंतरंगात भिनलेली असते. आपला जन्म होतो आणि हुंकारापासून, आईच्या शब्दापासून, अनुकरणापासून आपण भाषा अवगत करत असतो आणि हळूहळू एक एक भाषेचे अलंकार आपण आपल्या मनामध्ये चढवत असतो आणि भाषाने प्रगल्भ होत असतो. भाषा हे अभिव्यक्त होण्याचं एक माध्यम आहे. आपल्याला आनंद असो, दुःख असो, कुणाला काही विनवणी करायची असो किंवा राग व्यक्त करायचा असो, सगळं काही आपल्या भाषेतूनच आपण व्यक्त करत असतो. आणि आता तर आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि ही जी धुरा आहे ती यानंतर म्हणजे आमच्या पिढीनंतर तुम्हाला सांभाळायची आहे आणि त्यासाठी हा साहित्यिक वारसा सुरू राहिला पाहिजे. म्हणून आपण जसजसं एक एक कविता उलगडणार आहोत आणि त्या माध्यमातून तुमच्याशी संवाद हा होणारच आहे. तत्पूर्वी मलाही माझ्या शाळेतला एक उपक्रम तुम्हाला सांगावासा वाटतो की मी प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम घेत असते की माझ्या शाळेमधल्या ज्या मुली आहेत, तुमच्याच वयाच्या आहेत, त्या 6वी 7वीच्या, त्या पण हळूहळू सुंदर कविता करायला लागल्या. आता सगळ्याच मुली काही किंवा विद्यार्थी कविता करू शकतात असं नाही. कोणी छान गाणं म्हणतं, कोणी छान चित्र काढतं. मग हे काम कोणाचं असतं तर शिक्षकाचं असतं की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये दडलेले गुण कोणते आहेत हे शोधता आलं पाहिजे. मग हे कसं शोधायचं? त्यासाठी मी काय करायचे, दर शनिवारी आमच्या शाळेच्या फळ्यावर 2 ओळी लिहून ठेवायची, अपूर्ण ओळी. जसं की माझी शाळा सुंदर शाळा किंवा सुंदर माझी शाळा, काहीतरी असं लिहून ठेवायचं 2 ओळी, पण ते कसं अपूर्ण. आणि विद्यार्थ्यांना 8 दिवसांचा मी कालावधी द्यायची. त्या कालावधी तुटकं मुटकं जी असेल त्या शब्दांची जुळणी करून विद्यार्थ्यांनी त्याच्या समोर काहीतरी लिहायचं. मग यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय लागेल, आपल्याकडे शब्दसाठा लागेल. शब्दसाठा कुठे मिळतो? मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पहिली पायरी कविता लिहिण्यासाठी, तसं मॅडमने सांगितलं, उखाणा. ते तर आहे सोपी पद्धत. आणखी काय तर तुम्हाला यमक जोडणारे जे शब्द आहेत त्या शब्दांची यादी करायची. त्या पण टिप्स आहेत. आम्ही सगळेजण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगू. तुम्हाला जे पचेल, रुचेल, जे आवडेल ते सगळं तुम्ही आकलन करा आणि 100% माझी खात्री आहे की बरोबर तुम्हाला कविता करता येईल. आता सगळ्यांना जमेल असं नाही, मी परत एकदा सांगते, पण तुम्ही प्रयत्न करून बघा. आणि ज्या वेळेस तुमच्या 4 ओळी तयार होतात त्यावेळेस तो होणारा आनंद काय अप्रतिम असतो. आपल्या स्वतःला छान वाटतं, तुम्हाला सांगू, इतकं भारी वाटतं ना आणि खूप आनंद होतो आपल्याला.
तर व्यक्ती बोलायला लागतो, तर तुम्ही हा एक प्रयत्न करा की 2 ओळी कुठल्याही कवितेच्या तुम्ही पण लिहू शकता आणि त्याच्या पुढे तुम्ही तुमची कविता तयार करू शकतात. पण त्यासाठी अगोदर यमक जुडणारे शब्द जे असतात त्या शब्दांची तुम्ही यादी करायची आणि मग सगळ्यात प्रारंभी त्याचा अर्थ त्या ओळींचा येईलच असं नाही, परंतु नंतर त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा. तर कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आज मराठी राजभाषा गौरव दिन असल्यामुळं मी सगळ्यात पहिल्यांदा माझी मराठी भाषेविषयी कविता तुमच्या समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे माझी माय मराठी. माझी माय मराठी तिची किती रसाळ वाणी. माझी माय मराठी तिची किती रसाळ वाणी. ओव्या अभंगात न्हाली किती झाली अमृत गाणी. ओव्या अभंगात न्हाली किती झाली अमृत गाणी. माझी माय मराठी शब्द शृंगारांचा नजराणा. माझी माय मराठी शब्द शृंगाराचा नजराणा. अथांग सागरात लपे संस्कृतीचा ग खजिना. अथांग सागरात लपे संस्कृतीचा ग खजिना. माझी माय मराठी किती सुंदर अवीट. माझी माय मराठी किती सुंदर अवीट. लागे तिचा लढा गावी थोरवी अफाट. लागे तिचा लढा गावी थोरवी अफाट. माझी माय मराठी प्रत्येकाच्या मनामनात. माझी माय मराठी प्रत्येकाच्या मनामनात. अंतरंगी बोलीचा गोडवा ओठी शब्दांचे गीत. अंतरंगी बोलीचा गोडवा ओठी शब्दांचे गीत. माझी माय मराठी आजन्म आम्हा अभिमान. माझी माय मराठी आजन्म आम्हा अभिमान. सेवा करण्यातिची सदा गाऊ गुणगान. सेवा करण्यातिची सदा गाऊ गुणगान. सदा गाऊ गुणगान. अतिशय सुंदर अशी मराठी भाषेवरची कविता वैशालीताईंनी सादर केलेली आहे. खरोखर आपले सर्व विचार सर्व इच्छा आपण ज्या भाषेतून व्यक्त करतो ती आपली मातृभाषा, राजभाषा, व्यवहार भाषा मराठी भाषा आणि त्या मराठी भाषेचा गौरव या कवी संमेलनाच्या सुरुवातीला कवितेतून झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. बघा, टाळ्या वाजवल्याने तुमच्यातला जोश जो आहे ना तो आम्हाला कळून येतो. मगासपासून मी बघते की अतिशय दमदार टाळ्या तुम्ही वाजवत आहात आणि तुम्ही अतिशय दमदार आहात हे त्याच्यातनं सिद्ध झालं. त्यामुळं कार्यक्रम होईपर्यंत तुमचा तो दमदारपणा टिकून राहणार आहे याची मला खात्री आहे. आता अनेक मुलांना कविता कशी करावी याबद्दल थोडं सुचायला सुरुवात झाली असेल. यानंतर आपण दुसऱ्या कवयित्री मॅडमच्या भेटीला जाणार आहोत. त्यांचं नाव आहे अलकनंदा भुगे आंधळे. मी मॅडमला विनंती करते की आपण उभं राहावं. त्यांचा परिचय आहे, त्यांचं शिक्षण आहे BA B.Ed आणि जिरेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर इथल्या त्या मूळ गाव त्यांचं ते आहे आणि सध्या छत्रपती संभाजीनगर इथे त्या निवास करतात. त्यांचा व्यवसाय प्राथमिक शिक्षिका आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे मॅडम कार्यरत आहेत. त्यांचे बाबू हा बालकथा संग्रह, त्यानंतर काव्यनंदा हा कविता संग्रह आणि अर्धा कोयता हा कथा संग्रह प्रकाशित आहे. त्यांचा छंद आहे वाचन, लेखन, आणि पर्यटन हा त्यांचा छंद आहे. मुलांच्या जन्मदिवसानिमित्त वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात ते वाढदिवस साजरे करतात किंवा त्यानिमित्त स्नेहभोजन देतात. त्यानंतर अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित आहेत.
लोकसत्तामध्ये माझ्या शाळेतील उपक्रम हा त्यांचा लेख 2012 मध्ये प्रकाशित झालेला आहे. महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक अविस्मरणीय सफर हा 2015 ला त्यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. अक्षरमुद्रा, विदर्भ वतन, धूळ पेरणी इत्यादी दिवाळी अंकात कथा आणि कवितांचे लेखन त्या करतात. अतिशय स्वतःच्या जीवनातील अनुभव संवेदनशीलपणे आपल्या कवितेत त्यांनी रेखाटलेले आहेत. तसेच अर्धा बोलता हा त्यांचा कथासंग्रह खरोखर अतिशय उत्कृष्ट आहे. ऊसतोड कामगारांच्या जे मुलांचं आयुष्य असतं त्यावरती त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर अशा या अप्रतिम लेखिका आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत. मी मॅडमला विनंती करते की आपण त्यांची कविता सादर करावी. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मी अगोदर अभिनंदन करते का तर मी असं म्हणेन की कविता लिहिणं एक वेळ सोपं आहे, पण श्रोता म्हणून ते ऐकणं तितकंसं सोपं नाही. तुम्ही सर्वजण खरोखर तुमच्या अंगात खूप संयम दिसतोय मला. न बोलता ते ऐकताय. आणि हे जे सगळे चित्र हे तुम्हीच काढलेले ना? या कलाकुसरीच्या वस्तू पण तुम्हीच बनवलेल्या. म्हणजे बघा, तुमच्या सर्वांमध्ये एक कलाकार दडलेले, चित्रकार तुमच्यात आहेतच. हे जे शिल्पकाम तुम्ही केले शिल्पकार पण तुमच्यात आहेत आणि उद्याचे कवी लेखक पण तुमच्यामध्ये आहेत. त्याच्यासाठी मी सर्वप्रथम तुमचे मुख्याध्यापक DP जाधव सरांना खूप धन्यवाद देते. जर त्यांच्यासारखे मुख्याध्यापक जर मला माझ्या 6वी 7वीच्या त्या जीवनामध्ये मिळाले असते तर मी तेव्हाच कविता लिहायला सुरुवात केली असते. खूप उशीर झालेला आहे. आता कविता कशी करायची हे सांगण्या इतपत मी नक्कीच अजून मोठी झालेली नाहीये, तेवढा माझा अनुभव नाहीये. पण तरीही तुम्ही सुरुवात कशी करू शकता हे मी थोडं सांगायचा प्रयत्न करते. बघा, तुम्ही सर्वजण खेडेगावात राहता, खेडेगावात जन्मलेले. तुमच्यापैकी मी आज तुम्हाला भाषण देणार नाहीये, भाषण ठोकायला नाही आलेली, मी तुमच्याशी संवाद साधायला आलेली. त्याच्यामुळे तुम्ही पण बोलायचं. तुमच्यापैकी अनेकांचे आई वडील शेतकरी असतील की नाही? आजी आजोबा काका काकू चुलत भाऊ चुलत बहीण असं समृद्ध कुटुंब तुम्हाला सर्वांना लाभलेलं असेल. कुणाचं कुटुंब छोटं असेल, आई वडील आणि बहीण भाऊ असेल, एवढंच असेल. पण तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही एका ग्रामीण भागामध्ये जन्म घेतलेला आहे. बघा, तुमच्या गावाचं नाव आहे काय? तुमच्या गावातच एक ग्रामीण वस्तू म्हणता येईल, वस्तू म्हणता येईल माहित नाही, पण जात माहितीये का? जात सर्वांना. आता जाते गावाचं का नाव पडलं मला माहित नाही, पण तुमच्या गावाच्या नावातच एक पुरातन वस्तू दडलेली जात. तुम्ही कोणी सूप माहितीये का तुम्हाला? सूप प्यायचं सूप नाही बरं का, पाखडायचं सूप, धान्य पाखडायचं सूप. तर कविता करण्यासाठी काय लागतं तर मी असं म्हणेन की निरीक्षण लागतं. निरीक्षण म्हणजे जो काही तुमच्या अवतीभोवती निसर्ग आहे, समाज आहे, तो तुम्ही उघड्या डोळ्यानं बघितला पाहिजे. नुसतं आता झाडावरती एक माकड आहे, ती एक माकडी नाही, तिच्या पिल्लाला घेऊन बसली, हे फक्तच बघू नका. तर त्या माकडीचं ते प्रेम बघा, ते वात्सल्य बघा, ती काय करते, तिच्या पिल्लाला जीव लावते. कधी कधी तुम्हाला हसू येईल, पण कधी कधी ते एकमेकांच्या उवा मारताना सुद्धा तुम्ही बघितलं हे की नाही? हेच तुम्ही जास्त बघितलं असेल की ती माकडीने त्याच्या पिल्लाच्या उवा मारते. प्रेमापेक्षा तुम्ही हेच जास्त बघितलं असेल त्या माकडीने आणि पिल्लाचं. पण हरकत नाही, हे पण तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे. त्या झाडावर फुलं कशी लगडली, त्याच्यावर त्या चिमण्या चिवचिव कशा करतायत, गोठ्यामध्ये असतील ना जनावर, तुमच्या घरी असतीलच ना, गोठे असतील, गायी असतील, म्हशी असतील, बैल असतील, तर ते वासरू त्या बोलू नका, ते वासरू त्या गायीच्या त्या सडाला, आता सड म्हणजे काय माहितीये का? काय? तिचे ते स्तन असतं, कास पण म्हणतो आपण त्याला सड म्हणतात. त्या गायीच्या त्या सडाला ते वासरू कसं दूध पितंय ह्याचं पण तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे. काय सांगा, उद्या त्याच्यावर तुम्हाला 4 ओळी सुचतील, बरोबर आहे का नाही? तर हे निरीक्षण करायला तुम्ही शिकलं पाहिजे. त्याच्याकडून
तुम्हाला कविता सुचू शकतात असं मला वाटतं. सगळ्याला सुचतील असं नाही, पण एखादोघाला तर सुचू शकतात ना. आपली आजी कशी बोलते, कशी चालते, किंवा आपल्या आजीची मैत्रीण जेव्हा दुपारच्या रिकाम्या वेळात तुमच्या आजीशी गप्पा मारायला येते तेव्हा त्या दोघी कशा गप्पा मारतात हे तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे. ह्या निरीक्षणातून तुम्ही कविता लिहायला शिकू शकता. फक्त हेच नाही, शेतामध्ये गेल्यानंतर त्या दांडातून पाणी कसं खळखळ वाहतंय, ते भाजीपाल्या कसा लगडलाय, किंवा ते धान्य कसं बहरलंय, त्याला ते फुलं आलेले, त्याचे रंग, त्याचा गंध म्हणजे वास, ते त्याच्यावर बागडणारी फुलपाखरं, या सर्वांचं तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे. आता त्याच्यासाठी जर तुम्हाला 4 ओळीमध्ये ते निरीक्षण जर शब्दबद्ध करायचं असेल तर काय लागेल? शब्द संग्रह लागेल, जसं की तुम्हाला कंकाळ मॅडमने सांगितलं. तर मला असं वाटतं की तुमच्याकडे जेवढा शब्दसंग्रह आहे ना तेवढा कदाचित माझ्याकडेही नसेल. बघा, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये किती असे शब्द आहेत. कासरा माहितीये का? खरंच तुम्ही खूप नशीबवान आहे की हे सगळे शब्द तुमच्या कानावर पडतात. आमच्या मुलांना तर आम्ही सांगितलं ना कासरा, तर त्यांना कळणार नाही कासरा काय असतं म्हणून, सूट काय असतं म्हणून, उखळ काय असतं, मुसळ काय असतं. माहिती का तुम्हाला? उखळ, मुसळ, नांगर, आवक, बैलगाडी, अशा कितीतरी गोष्टी आहेत जे शब्द आहेत. हा जो आपला पुरातन ठेवा आहे आपल्या भाषेचा, आज मराठी भाषा गौरव दिने, आपल्या भाषेचा हा जो गोडवा आहे, हा जो पुरातन ठेवा आहे, हा जतन करून ठेवण्यात पुढच्या वर्षात तुमचा पण वाटा असणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक कविता माझी ऐकवते. बघा, दिवाळीला आपण पंती लावतो आणि रोज संध्याकाळी घरामध्ये तुमची आई किंवा आजी दिवा लावत असेल. तर दिवा आणि पंती ह्या दोघांचा एकदा संवाद होतो. ते जसे जवळ जवळ येतात आणि त्या दोघांचा संवाद होतो. काय होतो ते मी तुम्हाला माझ्या कवितेतून सांगते. कवितेचं नाव आहे दिवा. पंतीला म्हणाला एकदा एक दिवा, पंतीला म्हणाला एकदा एक दिवा, मीच देतो उजेड लहान थोर जीवा. त्या दिव्याला थोडासा गर्व झालेला आहे. माझ्यामुळे मिळे तुला फुकट भाव, माझ्यामुळे मिळे तुला फुकट भाव, प्रकाशाचे दुसरे मीच असे नाव. असा तो दिवा त्या पंतीला म्हणतो. तू काय करतेस? मीच जळतो सदा, तू काय करतेस? मीच जळतो सदा, तरीही बाजारात तुझी किंमत जादा. पंती म्हणे हसून रागावू नको भाऊ, पंती म्हणे हसून रागावू नको भाऊ, जिथे जिथे अंधार दोघे मिळून जाऊ. ज्योत तुझी जळते, ज्योत तुझी जळते, कोण पुरवते तेल? तेल आणि वाती विना दोघं आपण फेल. तर ही अशी कविता. धन्यवाद. खूप छान. दिवा आणि वातीचं जे नातं आहे ते त्यांनी त्यांच्या कवितेतून इतकं छान सांगितलेलं आहे. आणि बघा, मगाशी जाधव सर म्हणाले की जे न देखे रवी ते देखे कवी. आता इतके छान छान चित्र तुम्ही लावलेले आहेत, पण माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, पण कवीचं लक्ष गेलं आणि त्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून, तुमच्या कलागुणांचं निरीक्षण करून त्याच्यावर सुद्धा ते एक सुंदर कविता लिहितील, आहे की नाही? तर खूप छान सादरीकरण होतं. यानंतर आपण तिसऱ्या कवींकडे वळणार आहोत. खरं तर कडक शिस्त आणि शाळेचा सगळा कारभार सांभाळत असताना त्यांच्यामध्ये कुठेतरी कवी पण लपलेला आहे. ही गोष्ट कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल, परंतु त्यांच्यासोबत अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि अगदी स्पॉन्टेनियस उत्स्फूर्त कवी जे म्हणतो तसं त्यांच्याबद्दल आपल्याला वर्णन करता येईल. त्यांनी गीतलेखन केलेलं आहे कवितेचा, त्याच्याही पेक्षा उच्च दर्जाचा प्रकार ज्याला म्हणतो तो आहे गीतलेखन. तर गीतलेखन केलेलं आहे जाऊ भानसी माता गडाला. ही त्यांची गीतांची कॅसेट आणि CD प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर 16 राजसूय यज्ञाचा हे देखील कॅसेट आणि CD प्रकाशित आहे. त्यानंतर विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून प्रासंगिक काव्यलेखन, प्रासंगिक गीतलेखन करणारे तुमच्या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय DP जाधव सर हे आपली कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल, हा नवीन कवडी खूप होता.
सकाळी येताना गाडीमध्ये आमची चर्चा झाली. चिपाटे सर बोलले की कविता करण्यासाठी एखादी वेदना, एखादा आनंद, एखादं दुःख असं आल्याशिवाय कवितेचा जन्म होत नाही. अशीच एक वेदना इथं आल्यावर मला जाणवली. मला इथे 2 वर्ष झाली आणि ही माझी वेदना तर आहे, पण माझ्या सगळ्या शिक्षक सहकार्यांची सुद्धा वेदना आहे. सगळेजण आम्ही तेच म्हणतो. काय म्हणतो की आपण मुलांना शिकवतो. सगळ्यात जास्त वेदना तर शिंदे सरांची. शिंदे सर आहे कुठे? शिंदे सर त्यांची एक वेदना अशी मी बोलून दाखवतात. अगदी तुमची वेदना सांगतोय. सकाळी परिपाठामध्ये आम्ही प्रश्नमंजुषा घेतो जनरल नॉलेजची. भारताचे पंतप्रधान कोण, राष्ट्रपती कोण, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण, या गोष्टी किती वेळ झाला असेल सर? सांग किती वेळ सांगितलं असेल? 100 वेळेस सांगितलं. किती वेळेस? मग इतक्या वेळेस सांगून सुद्धा मुलांच्या लक्षात राहत नाही, त्या लक्षात ठेवत नाही का मुद्दाम नाटक करतात, हा प्रश्न मला पडला. आणि मी अनुभवलो. मी जेव्हा 9वी वर्गात तिथे शिकवतो, एक पाठ एकदा असं शिकवतो, म्हणजे जुन्या पद्धतीने, एकदा टीव्हीवर शिकवतो, त्याचे प्रश्नोत्तर घेतो आणि पुन्हा चौथ्यांदा जर विचारलं तर 2-3 मुलं हातवर करतात, बाकीचे खाली करतात. ही वेदना आहे माझ्या मनामध्ये. का बरं असं होतं? तुम्हाला काय कमी पडलं या शाळेमध्ये? सरकार तुम्हाला काय कमी करतं? याच वेदनेवर मी एक कविता केली. का 2006 पासून माझ्या कविता बंद झालेल्या. 18 वर्षानंतर पहिली कविता. या सगळ्या मंडळीला माहिती, वेळच मिळत नाही, रिकामी कामं जास्त. पुन्हा शाळेचा पसारा आमच्यातून बघितला. त्याच्यानंतर आपण कवितेला वेळ देऊ. ठीक आहे. तर एक कविता जी माझ्या वेदनेतून आली आणि जी वेदना माझ्या सगळ्या शिक्षकांची, बरोबर आहे का? जे आम्ही शिकवतो ते मुलं लक्षात राहत नाही, शिकत नाही. ही वेदना, ही खंत आहे, ते शिकले पाहिजे. चला कविता आपण ऐकूया. आवडली टाळ्या वाजवा, नाही आवडली नका वाजवा. ओके, आधीच नका वाजवू. कवितेचं नाव फुकट सारं काय फुकट. मी इथं मोफती म्हणू शकत होतो. मोफत आणि फुकटचा अर्थ सारखा आहे, पण जो माझा राग आहे तो राग मोफत न व्यक्त होणार नाही. बरोबर आहे का? मोफत म्हटल्यावर तो राग व्यक्त होणार नाही, त्याच्यामुळे मी फुकट म्हणतो. अजून काही शब्द आहे. ते शब्द सुद्धा मी चांगले वापरू शकलो असतो, पण नाही वापरू शकत, कारण माझा जो राग तुमच्यावर आहे त्या रागातून ते शब्द आलेले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या भावना फक्त समजून घ्या. झडपीच्या शाळेत शिकायला फुकट. इंग्रजी शाळेमध्ये पैसे लागतात, ऍडमिशनला 1 लाख रुपये लागतात. इथं तुमच्याकडून 1 रुपयाने घेत नाही परीक्षा फीस. झडपीच्या शाळेत शिकायला फुकट, झडपीच्या शाळेत पुस्तकं फुकट, भूक लागल्यावर खिचडी फुकट, सगळं फुकट आहे. पुस्तकं फुकट आहे, गणवेश फुकट आहे. पण मला प्रश्न हा पडतो, झडपीच्या शाळेत शिकायला फुकट, झडपीच्या शाळेत पुस्तकं फुकट, भूक लागल्यावर जेवायला फुकट, तरी मला प्रश्न पडतो, ही मुलं, ही सगळी समोर बसलेली का नाही शिकत? ही मुलं का नाही शिकत? अंगात घालायला गणवेश फुकट. तुमच्या अंगात दिसत आहे ना, याचे पैसे घेतले का नाही सरकारनं तुमच्याकडून? फुकट मोठं. पायात घालायला बूट मोजे फुकट.
अंगात घालायला गणवेश फुकट, पायात घालायला बोट मोजे फुकट, शाळेत बघायला पिक्चर फुकट. अंगात घालायला गणवेश फुकट, पायात घालायला बोट मोजे फुकट, शाळेत बघायला पिक्चर फुकट. तरी मला प्रश्न पडतो, अरे तुम्ही बाबा का नाही शिकत? तरी तुम्ही का नाही शिकत? शाळेला तुमच्या हेडमास्टर फुकट. मी इथं हेडमास्टर म्हणून नाहीये, मी इथं शिक्षक म्हणून. हेडमास्टर जरी असलो तरी मला पगार हेडमास्टरचा नाही, तो मला शिकवण्याचा पगार. तुमच्या शाळेला हेडमास्टर फुकट, तुमच्या शाळेला प्राचार्य फुकट. प्राचार्य मीच आहे पण फुकट आहे. प्राचार्याचाही पगार मला मिळत नाही, शिक्षकाचा पगार मिळतो, शिकवायचा पगार मिळतो. तुमच्या शाळेला हेडमास्टर फुकट, शाळेला तुमच्या प्राचार्य फुकट, राहिले साहिले अध्यक्ष सुद्धा फुकट. अध्यक्षामध्ये ते मिळाले का पैसे? अध्यक्ष ते कमिशन वगैरे मिळाल्यापासून तर तुम्हाला रुपये नाही दिला, अगोदर काही मिळाले का? शाळेला तुमच्या हेडमास्टर फुकट, शाळेला तुमच्या प्राचार्य फुकट, राहिले साहिले अध्यक्ष फुकट. तरी मला प्रश्न पडतो, अरे बाबा हो तुम्ही का नाही शिकत? अरे बाबा हो तुम्ही का नाही शिकत? शेवटी भेटीला तुमच्या हे सगळे कवी फुकट. 1 रुपया नाही दिला त्यांना, देणारही नाही. फुकट आणले तुमच्यासाठी, गाडीत घालून आणले सकाळी. भेटीला तुमचे हे सगळे कवी फुकट, कार्यक्रमाला तुमच्या अँकरही फुकट. ताई अँकर आहे आपल्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन. 5-5 हजार रुपये घेतात सूत्रसंचालन करायचे, बरोबर आहे का? एवढे 5-5 हजार रुपये घेतात, तुमच्यासाठी फुकट आले ते आपल्याकडे. कार्यक्रमाला तुमच्या हे सगळे कवी फुकट, कार्यक्रमाला तुमच्या अँकरही फुकट, आणि एवढं सगळं कवी संमेलन तुम्हाला फुकटच फुकट. रुपये तुमच्याकडून घेणार नाही आम्ही कार्यक्रम करायचा. कार्यक्रमाला तुमच्या अँकरही फुकट, एवढे मोठे कवी संमेलन आहे तुम्हाला फुकट. तरी मला प्रश्न पडतो, हे कार्टे हे पोरं का नाही शिकत? तरी मला प्रश्न पडतो, हे पोरं का नाही शिकत? धन्यवाद. अतिशय मनापासून आवडली कविता, आणि मला सगळ्या विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे, तुमच्या प्राचार्यांना, तुमच्या मुख्याध्यापकांना, या सगळ्या कवी मंडळींना तुम्ही एक आश्वासन द्या की आजच्या या कवी संमेलनाचा फायदा घेऊन तुम्ही निदान एक कविता या वर्षी तयार करा. त्याचं पुस्तक आम्ही पुढच्या वर्षी प्रकाशित करू, एवढं तुम्हाला आश्वासन देतो. एक कविता तुम्ही नक्की तयार करा. धन्यवाद. बघा आता 4 कवी झालेले, आणि पुढच्या ज्या आपल्या कवयित्री आहेत त्या अतिशय लाघवी आणि सुंदर असं सूत्रसंचालन करणाऱ्या आपल्या रोहिणी पिंपरखेडकर मॅडम. तुम्हाला त्यांनी यापूर्वी सांगितलं की ज्यांची सकाळ मोबाईल उघडल्या आपल्या प्रत्येकाच्या आमच्या शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपला असतो परिपाठ, आणि नंतर तो परिपाठ आम्ही आमच्या शाळेच्या ग्रुपला टाकत असतो. त्या सुंदर सूत्रसंचालन करतात, त्या लेखिका आहेत आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम सुद्धा खूप छान असतात. तर अशा मॅडमनी यानंतर आपली पुढील कविता सादर करावी. थँक्यू. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी प्रासंगिक कवी आहे. एखादी घटना त्याच्याबद्दल द्यायच्या शुभेच्छा, कुणाचा वाढदिवस, कुणाचं काही, अशा कविता मी करते. आणि म्हणजे कसं सूत्रसंचालन हा माझा मुख्य पिंड आहे, तर सूत्रसंचालनामध्ये आवश्यक तिथे इतरांच्या कविता न वापरता मी स्वतःच तिथं मला जे सुचेल ते लिहित असते. तर एक शिवजयंतीच, आता शिवजयंती आपली होऊन गेली, तर आत्ताची नाही ही कविता, एक 4-5 वर्षापूर्वी लिहिलेली ही कविता आहे, शिवाजी महाराजांवरती आहे.
सगळीकडे अंधाधुंदी जिकडे तिकडे आतंकवाद, सगळीकडे अंधाधुंदी जिकडे तिकडे आतंकवाद, जात धर्म पंथामध्ये वाढणारा भेदभाव, सगळीकडे अंधाधुंदी जिकडे तिकडे आतंकवाद, जात धर्म पंथामध्ये वाढणारा भेदभाव, माणूस म्हणून जगण्याच्या हक्कावर जेव्हा गदा येते, माणूस म्हणून जगण्याच्या हक्कावर जेव्हा गदा येते, तेव्हा वाटते शिवबा आज तुम्ही हवे होते. स्वदेशाची स्वधर्माची चाड नाही राहिली. तुम्ही छावा पिक्चर बघितला? बघा, तशीच परिस्थिती आज सुद्धा आहे. स्वदेशाची स्वधर्माची चाड नाही राहिली. स्त्रियांच्या सन्मानाला आग आहे लागली. आजी नाती समान स्त्रीची जेव्हा जेव्हा अब्रू जाते, तेव्हा वाटते शिवबा आज तुम्ही हवे होते. स्वराज्याचे तोरण बांधून तुम्ही समाज केला संघटित. स्वराज्याचे तोरण बांधून तुम्ही समाज केला संघटित. जलदुर्ग बांधून तुम्ही सागर केला सुरक्षित. माहितीये ना, समुद्रामार्गे शत्रू येऊ नये म्हणून समुद्री किल्ले शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. स्वराज्याचे तोरण बांधून तुम्ही समाज केला संघटित. जलदुर्ग बांधून तुम्ही सागर केला सुरक्षित. तरीही आज जलमार्गाने कसाबाची स्वारी येते, तेव्हा वाटते शिवबा आज तुम्ही हवे होते. जन्म एका तेजाचा पराक्रमी कुशीत होतो. जन्म एका तेजाचा पराक्रमी कुशीत होतो. जिजाऊच्या कणखर कुशीत एक शिवबा आकार घेतो. शिवबा तुमच्या जन्माआधी जिजाऊ जन्मा यावी. शिवबा तुमच्या जन्माआधी जिजाऊ जन्मा यावी. प्रत्येक आईच्या कुशीतली प्रत्येक कळी जन्माला यावी. मुलींच्या जन्माचा आलेख रहावा वाढता. मुलींच्या जन्माचा आलेख रहावा वाढता. तेव्हाच इथे निर्माण होतील जिजाऊचे शिवबा. तेव्हाच इथे निर्माण होतील जिजाऊचे शिवबा. आणि शेवटच्या ओळी आहेत. शिवरायांच्या जन्मदिनी हीच घेऊ प्रतिज्ञा. शिवरायांच्या जन्मदिनी हीच घेऊ प्रतिज्ञा. स्त्री भ्रूणाचे संरक्षण हीच मानू शिवाज्ञा. स्त्री भ्रूणाचे संरक्षण हीच मानू शिवाज्ञा. यानंतर आपण या पहिल्या राऊंड मधल्या शेवटच्या कवींना या ठिकाणी आमंत्रित करतो. मी सरांना विचारते की सर तुमचा परिचय काय आहे, तर सरांनी काहीच नाही सांगितलं. तर मला असं वाटतं की कवी किसी परिचय के मोहताज नहीं होते, उनकी कविता ही उनका परिचय होती है. तर पाटील म्हणून असंच आहे ते, त्याच्यामुळे मला जास्त सांगितलं नाही. असं पोरानं रिबन झालं. पोरांनो आवाज येतो? काय बरं मला सांगा, मराठी सोपी का इंग्रजी आहे? मराठी सोपी आहे. नक्की आहे? समजा मी एखाद्याला म्हणलं गेट आउट, मी एखाद्याला म्हणलं मराठीमध्ये जर बाहेर हो, तर इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? मराठीमध्ये काय म्हणतात? नाही मराठी भाषा एखाद्या आलं तर ते असं योग्य सगळं उत्तर आहे. असं तुमची 1 मिनिटाची परीक्षा घेतो मी. माझी गोष्ट ठेवतो, जास्त काही बोलणार नाही. मी जी गोष्ट तुम्हाला सांगते काही सेकंदाची आहे, ती त्या सेकंदाची गोष्ट तुम्हाला ती सांगणं परत सांगणार. सांगशाल? नक्की? जाधव सरची कसोटी आता याच्यावरच आहे. नक्की का? रेडी आहात तुम्ही? शिवाजी महाराजांनी घोड्यावरून खाली उडी मारली. पाण्याचा आवाज आला. पाण्याचा आवाज ऐकून मोर लॉन मध्ये पळाला. लॉन मध्ये लालू प्रसाद यादव व्यायाम करत होते. व्यायाम करता करता त्यांनी एक मकाचं कणूर खाल्लं. अर्धा खाल्लं, अर्धा वर फेकलं. ते हेलिकॉप्टरला लागलं. हेलिकॉप्टरचा ध्यान सुटला. हेलिकॉप्टर खाली आलं. त्या हेलिकॉप्टर मध्ये लता मंगेशकर होत्या. त्यांनी रिक्षाला हात मारला. रिक्षाला हात मारली. त्या रिक्षाचा ड्रायव्हर जॉनी लिव्हर होता. त्या रिक्षा जवळ आली. त्या रिक्षामध्ये बसला. जॉनी लिव्हरला लता मंगेशकरला पाहिलं. तो घाबरला. रिक्षा
रस्त्यात खंबीला ठोकली, तिथं ठोकल्या तिथून कोंबडा पळाला, कोंबडा लॉन मध्ये गेला, तिथं पूजा चालली होती. पूजावाल्यांनी कोंबडा पाहिलं, त्यांनी सुपाटी गुन्हा घरी गेल्या. नाही समजायला मित्रांनो, याच्या मागचं एकच मला सांगतो, जे व्याख्यान असतात मोठं व्याख्यान, एक तास 2 तास व्याख्यान असतात त्या एक मुलगी असतात, याच मुद्द्यात राहतात काय जे भाषण चालतात ना, जेवढे व्याख्यानकार आहेत, जे महापुरुषाची माहिती सांगतात, हे ठरलेलं असतं. कधी इतिहासात जायचं, कधी राजकारणात जायचं, कधी धार्मिक मध्ये जायचं, कधी कलेमध्ये जायचं आणि सुपट निघून जायचं. असं बड्यावर कोण होतं रे? शिवाजी महाराजांनी काय केलं? कशाचा आवाज आला रे? पाण्याचा आवाज ऐकून कोण पळाला रे? कुठे गेला रे? दोन मध्ये. तिथं कोण व्यायाम करत होतं रे? व्यायाम करत होतं चालू कसा जातो बरोबर. व्यायाम करता करता त्यांनी काय खाल्लं रे? अर्ध खाल्लं, अर्ध कुठे भेटलं रे? कशाला लागलं रे? हेलिकॉप्टर मध्ये खाली आल्यानंतर हेलिकॉप्टर मध्ये कोण होतं रे? हात दिला रे? कोण होतं रे? ते कशात ठोकलं रे? ते ठोकल्या तिथून काय पळालं रे? कुठं गेलं रे? टॉन मध्ये. तिथं काय चाललं होतं रे? पूजा चालली होती. त्यांनी पूजावाल्यांनी कोंबड्याला पाहिल्यानंतर काय केलं रे? 100% चाचणी आहे पोरांनो, हीच कला आहे. मला जर भाषण शिकायचे असतील, कविता म्हणायचे असतील, तर हे सगळं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मुद्द्याने चालावं लागेल. जेव्हा तुम्ही मुद्द्याला चालाल आणि ते सगळं कराल तर मी काय म्हणतो, हे सगळं चांगलं मुद्दा आहे. काय आहे? तुमच्या आमची मागच्या वर्षी भेट झाली होती, जाते नाही तीच कविता म्हणून. आता तुम्हाला सांगतो, सरांनी कविता म्हणली की सरांनी कविता म्हणली सगळं फुकट आहे. तुम्हाला सांगतो, मराठी कवी कधीच असं हे कसे असेल काही नाही. आम्ही वास्तव्यावर दिलेले लोक जे खरं आहे ते. आता मला सांगतो पाटील मॅडम, इतकं अवघड आहे हिंदीमध्ये ते बंबई से गई पुणे, पुणे से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, दिल्ली ना मिला सगळं. इतक्या लहान बसती बाई तू आमच्या नाटकामध्ये अरे बांधावरचं डोळं पण बाबा ते कसं आवाज येणार, आवाज येणार शूटिंग मध्ये, आवाज येणार शूटिंग मध्ये येणार का? शूटिंग दिल लगता नहीं तेरे बिन सदन, अब मैं क्या करूं. शतात जाए घरात जाए का चांगला है ना काम. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने के लिए. गोमूत्र पीना चालत नाही पिना. मतलब काय तुम्हाला सांगतो पोरांनो, चलते चलते यूं ही रुक जाता हूँ मैं. अरे मला तुला दम लागत असेल, 100 साल पहले मुझे उससे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. तो म्हणजे तुमचं आयुष्य किती आहे काही का? त्याच्यामुळे मला ते फुकट आहे ना, तेच खरं आहे. हे सगळं असं तसं. आता कवितेचं नाव आहे कसं सांगू आयुष्याला. कसं सांगू आयुष्याला जगणे अजून बाकी आहे. कसं सांगू आयुष्याला जगणे अजून बाकी आहे. काट्यातून चालत आलो, तिला गोड बोलणे बाकी आहे. पेरीत गेलो माझे रक्त, पेरीत गेलो माझे रक्त, घेत होतो दुसऱ्याचं उक्त. ही तर फक्त जाती आहे, तिला गोड बोलणे बाकी आहे.
वाटले होते मला जीवन माझे फकीर आहे, वाटले होते मला जीवन माझे फकीर आहे, जवळचे सगळे बेमान झाले, तिलाच माझी फिकीर आहे, मला वाटलं ती आणि तिला वाटलं मी सुखी आहे, मला वाटलं ती आणि तिला वाटलं मी सुखी आहे, उठून कधी बोलली नाही मला वाटलं मुकी आहे, संसाराला ठिगळं लावून तिने मला जगणे शिकवले आहे, मी तर फाटकाच होतो तिनेच माझे अस्तित्व टिकवले आहे, मी घर आजारी पडल्यावर ती रात्रभर थंडीमध्ये दिसती, घर आजारी पडल्यावर रात्रभर थंडीमध्ये दिसती ती, आयुष्याला हिरवगार करण्यासाठी घामामध्ये दिसती ती, शेतामध्ये काम करून उन्हामध्ये भासती ती, तिचे स्वप्न बाजूला ठेवून आमच्या स्वप्नासाठी झिजती ती, मी कर्ज काढून घर बांधलं तर शेजारणीनं येऊन विचारलं बाई तुझं या घरात अस्तित्व काय, मी कर्ज काढून घर बांधलं तर शेजारणीनं येऊन विचारलं बाई या घरात तुझं अस्तित्व काय, ती म्हणाली या घराला कधीच नजर लागणार नाही जोपर्यंत या घरात आहे माझा पाय, ती म्हणते धनी पैसा अडका काही नको, ती म्हणते धनी पैसा अडका काही नको, फक्त शेवटपर्यंत साथ द्या, म्हातारपणी चालता नाही आलं तर हातामध्ये हात द्या, आणि पुण्या दगडांना घेरली ती एकदा तिच्या पायात पडावं म्हणतो, आणि पुण्या दगडांना घेरली ती एकदा तिच्या पायात पडावं म्हणतो, तिच्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळं रडावं म्हणतो, आणि तिचा हात हातात घेऊन हे जग सोडावं म्हणतो, कसं सांगू आयुष्याला जगणे अजून बाकी आहे, तात्या तुम्ही चालत आलो तिला गोड बोलणे बाकी आहे, तिला गोड जाधव सरांनी आणि मॅडम या ठिकाणी शिवाजी महाराजांवर आणि शंभूराजांवर कविता केली, आणि मला असं वाटलं मलाही थोडीशी स्फूर्ती आली, आणि मला असं वाटलं मी कवी झालो, आणि मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी बोललं पाहिजे, पण पाहुणे आलेले आहे, पाहुण्यांना जेवायला वाढायच्या अगोदर आपण जेवण योग्य नसतं, म्हणून म्हटलं माझे मित्र देवीदासजी तुपे सर यांना बोलू द्यावं, यानंतर आपण बोलावं, तर मी देखील या ठिकाणी एक थोडक्यात शुभकाव्याविषयी थोडक्यात एक छोटीशी रचना केलेली आहे, आपण सातवीमध्ये शिकतोय, कवितेची निर्मिती कशी करावी, तशीच या ठिकाणी मी एक चारोळी म्हणून दाखवतो, आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रयतेच्या कल्याणासाठी माझ्या शंभूराजाने स्वराज्य विस्ताराचे धोरण आखले, रयतेच्या कल्याणासाठी माझ्या शंभूराजाने स्वराज्य विस्ताराचे धोरण आखले, मायभू आणि मातृभाषेच्या स्वातंत्र्यासाठी मावळे रक्ताने माखले, मायभू आणि मातृभाषेच्या स्वातंत्र्यासाठी मावळे रक्ताने माखले. शेतकरी बळीराजा झाला, आनंदी झाली प्रजा, शेतकरी बळीराजा झाला आणि आनंदी झाली प्रजा, शेतकरी बळीराजा झाला, आनंदी झाली प्रजा अन मावळे, शिवकाळी जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी होई सोहळे, शिवकाळी जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी होई सोहळे. धन्यवाद. खूपच छान सर. खरं तर मगाशी पण सरांनी जो किस्सा सांगितला आणि इतकं स्पीडी होतं ते. जपानमधले लोक कार्टूनचा वापर मुलांची ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी करतात. तर त्यांचे ते कार्टून्स असतात ना, ते इतके वेगवान असतात आणि तितका वेग मुलांच्या मेंदूला कॅप्चर करता येतो. त्यामुळे ते कार्टून पाहून पाहून ते मुलं त्यांचा मुलांच्या मेंदूचा शिकण्याचा वेग वाढलेला असतो. ती ट्रिक सरांनी इथे वापरली आणि जे सांगितलं ना की शिवाजी महाराज घोड्यावर होते, त्यांनी उडी मारली आणि एका मिनिटात हे जेवढं काही सांगितलं सगळं तुमच्या लक्षात होतं. त्यावरनं मला 2 ओळी सुचल्या की तुपे सर उभे राहिले रंगात आणि पार्टी, तुपे सर उभे राहिले रंगात आणि पार्टी, आणि जाधव सर एका मिनिटात शिकली की हो कार्टी.
असतं. तुम्हाला जे काही तुमच्या समोर सादर होत आहे, तुमच्या वाचनात येत आहे, ते लक्षात ठेवण्यासाठी स्पीडने करण्याची गरज आहे. तुम्ही जितक्या झटपट गोष्टी करणार ना, तितक्या त्या तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहणार. रेंगाळत गेलं की मग ते लक्षात राहत नाही. आणि हे सूत्र घेऊन आपण पुढे चालूया. सूत्रसंचलन सुद्धा जास्त रेंगाळलं नाही पाहिजे, त्याच्या आधी दुसरा कवी इथं उपस्थित झाला पाहिजे. मी कंकाळ मॅडमला विनंती करते की अशीच एक छानशी कविता त्यांनी पुन्हा एकदा सादर करावी. धन्यवाद. बघा, आता सरांनी सांगितलं आणि त्यांच्या जे कविता होती की फुकट जे म्हणतात, आणि शेवटचा मात्र सवाल, शेवटची ओळ काय होती सांगा बरं तरी? तुम्ही का नाही शिकत. मग आता मी तुमच्या बाजूने उभे राहते आणि माझी जी पुढची कविता मी सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे एकच ध्यास. आणि सरांना जो प्रश्न पडलेला आहे, तर मला असं वाटतं की सरांनी आता जे उदाहरण घेतलं त्या उदाहरणातून अशी प्रचिती आली की ही मुलं काही सगळी तशी नाहीये. काही टक्केवारी असते, जी मुलं बंड असतात किंवा त्यांची शिकण्याची क्षमता किंवा त्यांना कदाचित जे दोन आपल्याला पुढे चित्रपट उभे राहतात, तारे जमीन पे वगैरे आणि 3 इडियट्स, म्हणजे त्यांचं लक्ष दुसरीकडे असणार किंवा त्यांना दुसरं काहीतरी हवं असणार. तर मी तुमच्या वतीने हा विश्वास सरांना देऊ इच्छिते की आम्ही विद्यार्थी पण खूप वेगळे असतो. आमच्याही मनाची काही स्वप्न असतात, काही ध्येय असतात. तुम्ही प्रत्येकाने ठरवलं असणार ना, मला चांगलं शेतकरी व्हायचंय किंवा मला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला पोलीस मध्ये जायचं, ठरवलं का नाही? म्हणजेच यांची स्वप्न आहेत आणि निश्चितपणे त्या स्वप्नाकडे तुम्ही वाटचाल करणार ना? मग माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे एकच ध्यास. मला सरांनी सांगितलं की आमच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी काही असणारी कविता मॅडम सादर करा. तर कविता सादर करते. आम्ही सुकुमार मुले आहोत सुंदर, आमची मने म्हणजे पवित्र मंदिर. आम्ही सुकुमार मुले आहोत सुंदर, आमची मने म्हणजे पवित्र मंदिर. आम्ही मुले आहोत आशावादी अनुकरणी, आमच्या पुढे थोरांची विचारसरणी. आता जे जे अनुभव तुमच्या पुढे येतात ते आपण जे राष्ट्रीय पुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो किंवा आजचा जो हा उपक्रम आहे, त्यातून तुम्हाला काय करायचंय, जे काही शुद्ध उपक्रम असेल ते गुण आम्ही करायचे आहेत. आमच्या पुढे थोरांची विचारसरणी. आम्ही मुले जणू बागडणारी फुलपाखरं, हो आम्ही कला गुणांनी यशस्वी कलाकार. सध्या आम्ही शिकणारे विद्यार्थी, आम्ही समजूतदार, न होऊ कधी स्वार्थी. आम्ही करू ज्ञानाचा साठा मोठा, करू देशसेवा नाही सहकार्याला तोटा. तुम्ही उद्याचे भावी भारताचे आधारस्तंभ आहात त्या अर्थाने. आम्ही सदाचारी धरतो धीर, एकजूट आमच्यात होऊ बालवीर. आम्हा मुलांना एकच ध्यास, आम्हा मुलांना एकच ध्यास, नका देऊ त्रास, करू द्या आम्हाला अभ्यास. नका देऊ आम्हाला त्रास, करू द्या आम्हाला अभ्यास, करू द्या आम्हाला अभ्यास. खरोखर बऱ्याचदा असं होतं ना की मोठे इतके बडबड करतात ना, तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा, की ऐकण्यात आपला वेळ जातो आणि अभ्यासाला वेळच पुरत नाही. असं होतं. माझ्या मुलाची 10वीची परीक्षा सुरू होणार होती आणि मी त्याला विचारलं, का रे बाबा मी सुट्टी घेऊन घरी राहू का, तुझे 10वीचे पेपर आहे? तो म्हणे आई तू रविवारी सुद्धा शाळेत जा, तू घरी राहिली की माझा काहीच अभ्यास होत नाही. तर तसं असतं की मोठ्या माणसांना असं वाटत असतं की आता ह्या मुलांना वळण लावणं हे आपलं काम आहे, पण तुम्हाला जे समजलेलं असतं ते काम करण्याचं जर स्वातंत्र्य तुम्हाला दिलं तर सांगण्यापेक्षा तुम्ही करून जास्त दाखवू शकता, असं मॅडमच्या कवितेतनं मला समजलेलं आहे. यानंतर आपल्या दुसऱ्या कवयित्री आहेत अलकनंदा मॅडम. त्यांना देखील मी विनंती करते की त्यांनी इथे चटकन यावं आणि पटकन एक छानशी छोटीशी कविता सादर करावी. कंटाळले नाही ना तुम्ही कविता ऐकून ऐकून? आम्हाला म्हणाले व्यासपीठ. चला आता आपण दर शनिवारी तुम्ही शालेय पोषण आहारामध्ये केळी वगैरे खाता का? अंडी खाता का? नाही खात. केळी खाता आणि कातडी मैदानावर टाकता? नाही ना. नाही, तुमच्याकडे बघून मला वाटत नाही तुम्ही तसं काही करत असाल. पण पुढची जी
माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे स्वच्छ भारत. आपलं पण काम आहे, आपलं पण योगदान त्या स्वच्छ भारत मोहिमेमध्ये हवं, म्हणून मी एक कविता लिहिली आहे. तर आपण ती गायण्याचा प्रयत्न करूया. माझ्या मागून गाल ना तुम्ही? आत्ताच ते सरांनी किती फास्ट ते एक वाक्य कविता सांगितली ती तुम्ही लक्षात ठेवली. तर मला आता खात्री पडली की तुम्ही हे मी जे बोलणार आहे ओळी त्या लक्षात ठेवून माझ्या मागे म्हणा. चला, कवितेचं नाव आहे स्वच्छ भारत. अंडी खाऊया रे चला, केळी खाऊया, 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 स्वच्छतेचा मंत्र सारे मिळून गाऊया, स्वच्छतेचा मंत्र सारे मिळून गाऊया, अंडी खाऊया रे चला, केळी खाऊया, अंडी खाऊया रे चला, केळी खाऊया, स्वच्छतेचा मंत्र सारे मिळून गाऊया, स्वच्छतेचा मंत्र सारे मिळून गाऊया, मैदानावर चला सारे मिळून वाकूया, 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 साले आणि तरफले कुंडीत टाकूया, साले आणि तरफले कुंडीत टाकूया, स्वच्छतेची शपथ सारे मिळून घेऊया, 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 स्वच्छ भारतात योगदान देऊया, स्वच्छ भारतात योगदान देऊया, स्वच्छतेच्या मोहिमेत शेवटपर्यंत टिकूया, स्वच्छतेच्या मोहिमेत शेवटपर्यंत टिकूया, स्वच्छतेच्या मोहिमेत शेवटपर्यंत टिकूया, स्वच्छतेच्या मोहिमेत शेवटपर्यंत टिकूया, आई आणि बाबालाही स्वच्छता शिकूया, आई आणि बाबालाही स्वच्छता शिकूया, स्वच्छतेची मिळून सारे बालदूत ठरूया, 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 गांधीजीचे स्वप्न चला साकार करूया, 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 गांधीजीचे स्वप्न चला साकार करूया. खूप खूप धन्यवाद मॅडम. खरं तर आपण कवी संमेलनाच्या अंतिम टप्प्याकडे आहोत आणि मी आणि सर एक कविता सादर करणार आणि त्याच्यानंतर आपली कवितेची भूक भागलेली असेल परंतु आपल्या पोटाला खिचडीची भूक लागलेली असणार आहे. तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला अगदी 10 मिनिटांमध्ये सोडणार आहोत. तर बघा, मी मगाशी पण सांगितलं की मी सूत्रसंचालक आहे. मी माझ्या कमी आणि इतरांच्या जास्त गोष्टी प्रमोट करत असते, शेअर करत असते. तशीच ही एक मला आवडलेली कविता आहे. ही माझी नाही पण नेहमी खरे बोलावे हा सुविचार मी लहानपणापासून ऐकलेला आहे. तर मी खरे बोलत नाही पण खरे जे बोलतो ते मी इतरांना सांगते. म्हणून संदीप खरे नावाच्या एका प्रसिद्ध कवीची ही कविता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. याच्यासाठी आहे बघा, तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या आडनावाचे मुलं असतील है ना. तर आडनावं नावं याची पण गंमतशीर कविता कशी तयार होऊ शकते. तर बघा, कोण कोण वर्गामध्ये, संदीप खरे यांची ही कविता आहे. कोण कोण वर्गामध्ये हात करावर जगण्याच्या हजेरीला सारेच हजर. माने आले मोने आले साने नेने आले. माने आले मोने आले साने नेने आले. राणे आले गुणे आले काने सुद्धा आले. खरे भुरे पोरे वारे गोरे ढोरे आले. खरे भुरे पोरे वारे गोरे ढोरे आले. चावरे हावरे कावरे डावरे नल्लावरे आले.
शिंपी कोळी साळी माळी शिकलगार आले, शिंपी कोळी साळी माळी शिकलगार आले, लोहार आले, सुतार आले, सोनार सुद्धा आले. टायरवाला आले तसे लोखंडवाला आले, टायरवाला आले तसे लोखंडवाला आले, बाटलीवाला आले, मागून दारूवाला आले. ताक भाते दही भाते दूध भाते आले, ताक भाते दही भाते दूध भाते आले, साखरे गुळवे गोडांबे दुधाळेही आले. पडवळ काकडे भोपळे आले, कोथमिरे आले, पडवळ काकडे भोपळे आले, कोथमिरे आले, मुळे आले, चावायला सुळे सुद्धा आले. ते म्हणजे आपले दात आणि सुळे आडनाव पण असतं. कावळे आले, कोकिळ आले, बगळे मोरे आले, कावळे आले, कोकिळ आले, बगळे मोरे आले, साळुंकीही आले आणि पोपट सुद्धा आले. पिंगळे आले, गरुड आले, खारे सुद्धा आले, भारद्वाज आले, तसे राजहंस आले. मेंढे, कोकरे, गाय तोंडे, म्हैसकर आले, ढेकणे आले, गाढवे आले, घोडे शिंगरे सुद्धा आले. बकरे आले, लाटगे आले, वाघ हरणे आले, कोल्हे आले, तरस आले, केंडे सुद्धा आले. दरोडेही खुने तसे कोसावीही आले, चोरे आले, पाठोपाठ जमादार आले. डोळे आले, औषधाला वैद्य सुद्धा आले, भूते आले, तसे इथे देव सुद्धा आले. नावात ना काहीतरी टाकावी नजर, नावात न काहीतरी टाकावी नजर, पसरले अजूनही किती जगभर. कोण कोण वर्गामध्ये हात करावर, जगण्याच्या हजेरीला सारेच हजर, जगण्याच्या हजेरीला सारेच हजर. सारे हजर थोड्याच वेळासाठी तिकडे पण हजर होणार आहेत, पण तत्पूर्वी मी आपल्या हजर जबाबी सरांना या ठिकाणी निमंत्रित करते की त्यांनी शेवटची कविता सादर करावी. काढून टाका गारवा, पोरांना अंगात आता काढून टाका गारवा, मनातला विचून टाका सर्वा. पोरांना अंगात आता काढून टाका गारवा, मनातला विचून टाका सर्व. तुम्ही असंच या गावाचं नाव, या शाळेचं नाव, तुमच्या सराचं नाव राज्यभर मिळवा, हीच आमची सर्वांची इच्छा. तुम्हाला जागतिक मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या मातीला धावण लागली इथं आता रक्ताची, या मातीला धावण लागली इथं आता रक्ताची, वाट वाट येते आता शिवसाच्या रक्ताची. आणि किती केलं नाही बदलली मराठी, कणातून मनातून आवाज येतं फक्त मे मराठी, मे मराठी, मे मराठी. संतांचा स्पर्श झालाय या मातीला, संतांचा स्पर्श झालाय या मातीला, तेव्हापासून थारा नाही त्या जाती आणि पातीला. हे असता तसला भेना नाही, ओरिजिनल मराठी आहे. अरे असता तसला भेना नाही, ओरिजिनल मराठी आहे. काहीच फाडून पहा, मी फक्त मराठी आहे, मी फक्त मराठी आहे, मी फक्त मराठी आहे. विनोदी कविता किंवा एखादं विनोदी सगळ्यांना हसवणार काहीतरी. कवितेचं नाव आहे दाजी. दाजी ज्याची सासरवाडीत केली जाते भाजी त्याला म्हणतात भाजी. असं विनोद असतो, कविता असते. आणि सगळ्यांनी सांगितलं पण मॅडम माझ्याबद्दल कविता तशी नाही. आता आज व्हिडिओ म्हणजे इथे येणार नव्हतो, माझे सासरे ऍडमिट आहेत, त्यांना अटॅक आलेला आहे. पण जगन ढोके सरांना आल्यामुळं मला यावं लागलं आणि शिंदे सर पुन्हा म्हणले असते तुम्हाला सांगून द्यावे. मग मी घरी सांगितलं की मी ट्रेनिंगला चाललो, मी सही करून येतो, मग जातो. असं मग एक कविता जन्माला यायला लागते सर. ज्या आईला मूल जन्माला जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना ही कविता जन्माला यायला लागते, तो त्रास होतो. खरंच जे आहे ते वास्तव माझ्या बाबतीत आहे, मग दुसऱ्याच्या बाबतीत मी सांगत नाही. कारण महाराष्ट्र पण राहिलं, जिथे कवी आमच्यासोबत राहिले ना, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. असं मला कविता असताना घ्या. ओ दाजी नावाची कविता. सोशल डिस्टन्सच्या नावाखाली तिनं माझ्या प्रेमाला मारली होती दांडी. सोशल डिस्टन्सच्या नावाखाली तिनं माझ्या प्रेमाला मारली होती दांडी. घरच्यांनी लॉकडाऊन मध्ये तिच्या सोबत लग्न लावून दिलं. आता घर लावून मी घसरलो भांडी. पिठाचा डबा डोक्यावर चालला नाही म्हणून बायको बाहेर
मिठाचा डबा डोक्यावर काय आणला नाही म्हणून बायको मायावर तापली. मी एक शब्दही बोललो नाही, तीच होता निघून झोपली. मी म्हणलं बाबा घरात एवढं सिरियस मॅटर असताना तुम्ही या विषयावर एक शब्द का बोलत नाही. मी म्हणलं बाबा घरात एवढं सिरियस मॅटर असताना तुम्ही या विषयावर एक शब्दही का बोलत नाही. ते म्हणले बाळा बोललो असतो रे, पण तुझ्याच माझ्यासमोर मगच काही सांगत. मग मला भेटला मित्र, मग मी म्हटलं चांगलं नाहीये सत्र, मला घरात तेवढीची किंमत नाही रे, माझ्यापेक्षा बरं आहे गल्लीतलं पुत्र. मग मला भेटला साडू, तो म्हणला हा विषय माझ्याकडे नको काढू, माझ्याही लग्नाला 7 वर्ष झाले, जेवण बनवण्यात मवाच कधी पडला नाही खाडू. मग मला भेटला सासरा, मला वाटलं बरा झाला आसरा. मग मला भेटला सासरा, मला वाटलं बरा झाला आसरा. मी लागलो रडू. ते म्हणले जवाई बापू पोरीलाही पोरं झाले, तुमच्या सासू सोबत मी कशी पाकती पाडू. मग मला भेटलं तासाला, म्हणे दादी कोणी पोरगी द्याय ना मला. मला रात्री आई बाबाला भांडली नाही, रागात आईला खरंच केली माझी. आता जोरात ओरडला, ओ दादी. असेच भांडायची हो माया आजी, असेच भांडायची हो माया आजी. जीवन हे सुख दुःखाचा गणित आहे, कधी आहे दुःख तर कधी आहे हर्ष. जीवन हे सुख दुःखाचा गणित आहे, कधी आहे दुःख तर कधी आहे हर्ष. मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना चांगलं जाऊ. येणारं मराठी नवीन वर्ष. धन्यवाद. आभार प्रदर्शनापूर्वी माझा काव्य संग्रह मी तुमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आणि आदरणीय श्री जाधव सरांना भेट देऊ इच्छिते. जाधव सर. यानंतर अलकनंदा मॅडम ही सुद्धा त्यांची प्रकाशित 2 पुस्तकं शाळेला भेट देणार आहे. यानंतर सोडवणे सर आभार प्रदर्शन करतात. आपल्या पिढीला या उपक्रमाच्या निमित्तानं आपल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोबतच सरपंच शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री मानकटे सर आणि पुढे या सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ दिला. त्याचबरोबर माझ्या विनंतीला मान देऊन माझे मित्र आदरणीय सर
काही विपरीत परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी खास करून उपस्थित राहिले या सर्वांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतलेले माझे सर्व सहकारी शिक्षक यांनी खूप परिश्रम घेतले सर्व मॅडम म्हणजे सोनटक्के मॅडम, पाटील मॅडम, गोरकर मॅडम, आदरणीय राणे सर, बनसोडे सर, धुंदले सर आणि पोर्वे सरांसोबतच फुले सर या सर्वांनी अतिशय परिश्रम घेतले. आपण सर्वांना कवितेची ओळख या ठिकाणी या निमित्तानं मिळाली. कुसुमाग्रज यांचा वाढदिवसही आपण या ठिकाणी साजरा केला. म्हणून तुम्ही हा कार्यक्रम अतिशय शांततेत ऐकून घेतला. मला असं वाटलं होतं की कदाचित तुमची मनस्थिती ऐकण्याची नसावी. सुरुवातीला बघितलं आपण, परंतु अतिशय भारदस्त भावपूर्ण अशा कविता एकापेक्षा एक सरस या ठिकाणी निमंत्रितांनी आपल्या समोर सादर केल्या. म्हणून त्यांचे मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मी मानतो आणि औपचारिकरित्या हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तुम्ही